नमस्कार, मी आरती आणि आरती स्पेशल चॅनलमध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज आपण पुन्हा एकदा भेट दिली आहे व्हॅलेंटाईन या शॉपला, जिथे आज आपण उन्हाळ्यासाठी आउटफिट तर सगळे वेगवेगळे कॉटनचे वगैरे वेअर करतो, पण इनर मध्ये काय काय आपण वेअर करायला पाहिजे, ज्यामध्ये तुम्हाला ब्रा आणि पॅन्टी मधली व्हरायटी मॅम सांगणार आहेत. तर मॅम सोबत आहेत. चला तर काय काय व्हरायटी असणार आहे आणि काय काय पॅटर्न कधी कधी वापरायचे ते बघूया. पुन्हा एकदा व्हॅलेंटाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. नक्कीच उन्हाळा आलेला आहे आणि आपल्याला आपल्या स्किनचंही लक्ष ठेवायचं आहे. तर आपण बघूया की आपल्या इनरसाठी स्पेशली ब्रा आणि पॅन्टीसाठी कुठला फॅब्रिक वापरायचा आणि काय वापरायचं आहे. तर आपण एक एक आर्टिकल बघूया. सर्वात पहिला मॅम त्याला आम्ही डेली कम्फर्ट्स म्हणतो. इथे तुम्ही बघू शकता हे 0 इलास्टिक, ते झूम करून बघू शकता. विथ थिन पॅडेड जे असतात 2 mm चे पॅड असतात, म्हणजे हे तुम्हाला नो शो राहणार आहे. आणि 0 इलास्टिकमुळे मॅम तुम्हाला इथे कमरेला रुतणार नाही. प्लस ब्रॉड बेल्टमुळे हा लिफ्टिंगी, म्हणजे असं नाही की लूज ब्रा आहे तर तुम्हाला फिटिंग नाही देणार आहे. तर फिटिंगच्या सोबत आपण हाय कव्हरेज, हाय पॅपलम कव्हरेज विथ साईड बल्जेस हे कव्हर करणारी तुम्हाला ऑल डे कम्फर्ट अशी ही कॉटनची सिमलेस ब्रा तुम्हाला मिळणार आहे. नेक्स्ट ऑल डे कम्फर्टला जेव्हा आपण जातो मॅम, तर त्याच्यामध्ये पण ही अशी फुल कम्फर्टेबल ब्रा, ज्याला आपण फुल कव्हरेज, आपण फिटिंगचा तर लक्ष दिलेलंच आहे, पण त्यासोबत आपण फॅब्रिकचाही लक्ष देतोय. इथे पण तुम्ही झूम करून बघू शकता, इथे स्मॉल ग्रॅन्युल्स तुम्हाला शो होत असेल इथे. बरोबर. हो. तर हे तुमच्या बॉडीला स्टिक नाही होणार, कारण कधी कधी उन्हाळ्यात काय होतं मॅम, होजेरी ब्रा जेव्हा आपण घालतो तर ते बॉडीला स्टिक होतात आणि पटकन निघत नाही. हा बॉडीला स्टिक नाही होणार. कम्प्लिटली एअरवेअर ज्याला फील म्हणतो, की हे लाईट वेट ब्राज राहणार आहे तुमच्यासाठी. प्लस ब्रॉड बेल्ट आणि असंच साईड आर्मपिट कव्हर करणारी हाय कव्हरेज ऑल डे कम्फर्ट. हे तुम्ही टी शर्टलाही वेअर करा, समरसाठी अतिउत्तम राहणार आहे. नेक्स्ट ब्रा जी आपल्यासाठी राहणार आहे ती फॅशन आणि सिमलेस. इथेही तुम्ही बघू शकता साईड शेपर्स दिलेले आहेत मॅम. बरोबर. हो. इथे तुम्ही बघू शकता. सो हा तुम्हाला इथे एनहान्स करणार आहे आणि पेअर शेप ज्याला म्हणतो, की ज्याला लिफ्टर्स म्हणतो, अशी लिफ्टर ब्रा ती राहणार आहे. इथे पण बघू शकता ही फुल्ली स्ट्रेच, फुल्ली सीमलेस आणि ब्रॉड, जेव्हा त्यांना पाठण खूप मोठी आणि खूप मोठे बल्जेस आलेले आहेत तेही कव्हर करणार आहेत. तर होजेरीसारखं काय होतं मॅम, होजेरी स्वेट जमा करून आपल्या अंगाला ठेवणार आहे. सगळ्यांचा हा लेडीजचा कन्फ्युजन असतो की आम्हाला होजेरी ब्रा पाहिजे. ठीक आहे, नो डाऊट होजेरी तुम्ही जेव्हाही वेअर करा, पण तो तुम्ही क्लायमेट बघून वेअर करा किंवा थंडीत वेअर करा तुम्ही त्याचा. पण समरमध्ये तुम्ही होजेरी जेव्हा वेअर करणार तर होजेरीला प्रॉब्लेम काय होणार, स्वेट जमा होऊन तुमच्या अंगाला राहणार आहे आणि तो एक बॅड स्मेल किंवा बॅड ऑर्डर तो कंटिन्यूज येणार आहे. पण ह्याच्यामध्ये जेव्हा स्वेट जमाच नाही होणार, तुम्ही एअरवेअरचा जो फील येणार आहे तो या ब्राजमध्ये, तो फॅशन आणि कम्फर्ट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फुल कव्हरेज, ही थर्ड ब्रा तुमच्यासाठी राहणार आहे. पुढे आपण तसंही बघू शकतो की ज्याला प्लंज नेक, म्हणजे मला फॅशनही करायचं आहे उन्हाळ्यात, कारण उन्हाळ्यात भरपूर लग्न येतात, पण त्याच्यासाठी आपण दिलं आहे तर प्लंज नेक. ही सीमलेस ड्रायफिट विथ थोडासा बाउन्स कंट्रोल म्हणतो मॅम, थोडीशी पुशअप राहणार आहे. ह्याला आम्ही मॅजिक वायर्ड ब्रा म्हणतो, जे तुम्हाला रुतणार नाही. इथे आतमध्ये त्याचे फीचर्स बघू शकता की इनविजिबलमध्ये इथे पुशअप दिलेलं आहे. ओके. सो हे स्मॉल कप साईजसाठी पण आपण हे फीचर देणार आहोत की थोडंसं पुशअप पण राहील. आणि प्लंज लेगमुळे हेवी बस साईज आणि लोअर बस साईज जे तुम्ही म्हणता त्याच्यासाठी पण ही एनहान्स करणार आहे. ओके. तसंच आपण फॅशनमध्ये अजून एक ब्रा घेणार आहोत, त्यालाही सीमलेस ड्रायफिट आणि नॉन वायर्ड पुशअप. इथून तुमची बस साईज लिफ्ट होणार आहे. यामध्ये वायर नसते? नाही मॅम, ह्याच्यामध्ये वायर नाही राहणार आहे आणि हे डिटॅचेबल आहे. सो ट्रान्सपरंट बेल्ट पण तुम्ही वेअर करू शकता. म्हणजे तुम्ही ऑल डे कम्फर्ट पण बघा, फॅशन पण बघा, पण त्याच्यासोबत फुल कव्हरेज पण आपल्याला ब्रा पाहिजे, कारण कुठेही कॉम्प्रोमाइज नको आहे आपल्या इनरवेअरसाठी. कारण इनरवेअर म्हटलं की मॅम आज चांगली एक इन्व्हेस्टमेंट आहे, पण ती फेअर आणि एकदम राईट चूजिंग करायला पाहिजे. त्याच हिशोबाने जसं मी तुम्हाला आता प्लंज नेक दाखवलं होतं मॅम, त्याच्यासाठी एक इथं आपण दिलेलं आहे, त्याला स्वीट हार्ट नेक म्हणतो. सो दिस इज अ स्वीट हार्ट नेक. स्वीट हार्ट नेकमध्ये पण तुम्ही इथे बघू शकता की इथे पुशअप राहणार आहे. सो हा टच नाही आहोत, इथेही तुम्ही फील करा दिस इज नॉन वायर्ड पुशअप. कारण मॅम असं नाही, कारण आपण आजपर्यंत सोल्युशन आणि सायंटिफिकली रिझन आपण देतो की हेवी बस साईजसाठी आपण सोल्युशन्स देतो, पण ज्यांना बस साईज कमी पण असेल त्यांनाही तेवढं ब्युटिफुल लुक हवं असेल तर अशा नॉन वायर्डमध्ये पण आपण हे घेऊ शकतो. हे सीमलेस राहणार आहे, ड्रायफिट राहणार आहे आणि ऑल डे कम्फर्ट राहणार आहे. तर फॅशन पण आपण उन्हाळ्यात फॅशनही सोडायचं नाही, फॅशनही कंटिन्यू करायचं आहे. तसंच मॅम स्पोर्ट्स पण येतो, तर आपण स्पोर्ट्ससाठी पण ही क्रिसक्रॉस, कारण आजपर्यंत ही रील आपली खूप व्हायरल झालेली आहे आणि ह्या आर्टिकलचा पण पॅन इंडियामध्ये आउट ऑफ स्टॉक केलेला आहे. इथे झूम करून तुम्ही बघू शकता दिस हॅज फाईन ग्रॅन्युल्स, छोटे छोटे दाणे दिसत आहेत. हो हो हो. बेल्टवर, अख्ख्या बेल्टवर आहे. इथे बघा तुम्ही, हा साईड आर्मपिट, म्हणजे इथे मी तुम्हाला शो ऑफ करणार आहे, हा ज्यांना मोठा असतो मॅम, हे सगळे आतमध्ये कव्हर करणार आहे. ब्रॉड बेल्टमुळे काय होणार आहे तुम्हाला, इथे ज्यांना हा हम तयार होतो मॅम, ज्यांना हा त्रास होतो की ज्याला आपण पोस्चर करेक्टर ब्रा आपण म्हणतो, तर ही तुम्हाला ऑलवेज ऑल डे कम्फर्ट, सीमलेस आणि समरसाठी ऑलवेज ड्रायफिट राहणारी ही ब्रा तुमच्यासाठी राहणार आहे. सो तुम्हाला बेसिक ब्रा पण देतोय, फॅशन पण देतोय आणि स्पोर्ट्सचा कलेक्शन पण देतोय.
ही आपण डेली एव्हरीडे वेअर करा. पण जे तुम्ही मी सांगते मॅम, ज्यांना डीप गळा असेल त्याच्यासाठी ही मी प्रिफर नाही करत. कारण जेव्हा तुम्ही आता कॉलर शर्ट घातलंय समजा, जिमला गेले तर त्याच्यामध्ये दिसणार नाही. आणि असंही तुम्हाला वेअर करायचं तर थोडंसं तुम्ही साईडला सरकून असं वेअर करू शकता. ओके. सर 99% मी लेडीजला सजेस्ट करते की इथे शोल्डर्सला पेन आहे, त्याला ट्रीटमेंट नाही आहे, तर स्टार्ट वेअरिंग पोस्चर करेक्टर ब्रा. ही पण फुल कव्हरेज राहणार आहे. पण असं जेव्हा तुम्ही सरळ थांबलेत पण असं तुमचा वाकण जो दिसतोय हा तुम्ही ऑटोमॅटिकली स्ट्रेट करणार आहात मॅम. ओके. त्या स्ट्रेटमुळे काय होणार, तुमचा पोस्चर करेक्ट होतो. दॅट इज द रिझन ह्याला आपण म्हणतो पोस्चर करेक्टर ब्रा. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आता मॅम 1001% एक फिलिंग आहे की रात्री कोणी ब्रा वेअर नाही करत. तर हा खूप चुकीचा निर्णय आहे. कारण आपले जे बसचे ग्लँड्स आहेत ते खूप डेलिकेट असतात मॅम. सर तुम्ही जसं जसं वळता तसे तसे ते ग्लँड्स डेलिकेट्स होतात मॅम. तर त्याच्यामुळे काय होतात, सर्वात मोठा रिझन असं होतं की शेपलेस होतात. त्याच्यासाठी तसंच समरसाठी विदाऊट बटन विथ फुल कव्हरेज, म्हणजे सकाळी उठलं की असं नाही फील येणार तुम्हाला की अरे मी आतमध्ये काही गार्मेंट घातलेलं नाही आहे. 2 mm पॅड विच इज सीमलेस क्रश फ्री, ह्याला तुम्ही काढूही शकता. पण तुम्हाला पॉईंटलेस राहायचं असेल तर अशी फुल कव्हरेज, इथूनही फुल आणि इथूनही फुल. तर ही पण तुम्हाला फुल कव्हरेज स्लीपिंग ब्रा म्हणून तुम्ही हे सीमलेस आणि ड्रायफिट, म्हणजे हे सगळं कलेक्शन आपल्या ड्रायफिट ब्रासाठी राहणार आहे. तर तुम्ही उन्हाळाही मजा करू शकता आणि फिरायलाही जाऊ शकता. हे सगळे ब्राज मॅम तुम्ही पाणीमध्ये, वॉटर गेम्समध्ये पण हे यूज करू शकतात. ओके. सो फ्रॉम मॉर्निंग टिल जिम टिल एव्हरीडे कम्फर्ट टिल रात्री झोपण्यापर्यंत आपण आपल्याकडे समर कलेक्शन ठेवलेलं आहे. यानंतर आपल्याला बॉटमसाठी म्हणजे पॅन्टीमध्ये पण समर येस, कलेक्शन पॅन्टीमध्ये पण समर कलेक्शन आहे. पण त्याच्या आधी मॅम एक स्पेशल एडिशन आलेलं आहे, त्याला म्हणतो आपण स्लिप. वाव. तर स्लिप ही राहणार आहे ड्रायफिट प्लस. ही स्लिप म्हणजे स्लिप नाही आहे मॅम, ही बॉडी शेपर सारखंही काम करणार आहे. लोकांना एक कन्फ्युजन असतं की बॉडी शेपर म्हणजे टमी कव्हर करणारा टिल थाय. हे नाही मॅम, हे पूर्ण बॉडीला शेप देणार आहे. ज्यांना पॉट बेली असतं, जसं मलाही आहे मॅम, मी दाखवते की ज्याला पॉट बेली असतं त्याच्यासाठी आपण ही स्लिप दिलेली आहे की ही सिंगल एडिशन आहे. ते इथं तुम्हाला स्लिम लुक देणार आहे. लोकांना एक गैरसमज असतो की मॅम शेपर घातलं की मी कमी होईल का. नाही. शेपर नावाने होतं की तो शेप देणारा आहे, ओके. तो स्लिमर नाही आहे. इट इज अ शेपर. तर हा बॉडी स्लिमर म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की हा शेप देणारी स्लिप आहे. ओके. सो इथे आपल्याला फ्लॅट लुक देणार आहे. ओ. हाई ड्रायफिट दिलेलं आहे. आपण समरमध्ये तुम्ही वेअर करा. रादर गोईंग फॉर होजेरी यू कॅन गो फॉर ड्रायफिट फॅब्रिक्स. ओके. तर नक्कीच आता आपण पॅन्टीलाही सुरुवात करू. आपण पॅन्टीची आपण व्हरायटीज बघून घेऊ. कॉटन बेसला जेव्हा तुम्ही जाता मॅम, तर इथे तुम्ही फील करून बघू शकता अँटी बॅक्टेरियल. ही मोर दॅन अ हिपस्टर. सगळेजण घालतात फुल हिपस्टर म्हणतात ना, हिपस्टरपेक्षा ही मोठी राहणार आहे की ही फुल कव्हर राहणारी, फुल ब्रीफ. हिपस्टरपेक्षा मोठी पॅन्टी आहे जो फक्त हाच ब्रँड देतो आणि फीलला खूप सॉफ्ट राहणार आहे. ह्याचा फील तुम्ही बघू शकता, हे लवकर ड्राय होणार आहे. तर हा मोडाल फॅब्रिकमध्ये मिळतो आपल्याकडे. तर ही फुल ब्रीफ राहणार आहे. तसंही तुम्ही इथं नो शो पॅन्टी म्हणजे डबल काम करणारी नो शो पॅन्टी, फुल हिप्स कवर्ड, इथे न रुतणारी, इथे स्वेट न जमा होणारी ड्रायफिट पॅन्टी. फक्त ह्याचा क्रॉच एरिया, ज्याला आपण हा क्रॉच एरिया म्हणतो, हा तुम्हाला कॉटन मिळणार आहे कारण हा स्टेन फ्री राहणार आहे. इझी वॉश करू शकता तुम्ही आणि पटकन वाळणारी पॅन्टी. तर ही ऑल डे कम्फर्ट. तुम्ही जीन्स किंवा ट्राउझर, जीन्सला आजकाल मॅम हार्ड पॅन्टी नको म्हणतात कारण ती रुततात. तर हे तुम्ही जीन्सलाही वेअर करा, शो पण नाही होणार आहे आणि लवकर वाळणारी पॅन्टी. तसंही त्याला म्हणतो आपण इथे नेक्स्ट सीमलेस म्हणतो त्याला मॅम, ज्याला शिवण नसतं. अच्छा. तर ही पण बघू शकता फुल स्ट्रेच राहणार आहे. ही तुम्हाला स्टेन फ्री पॅन्टी विथ क्रॉच एरिया, पटकन वाळणारी पॅन्टी. ह्याचाही फॅब्रिक तुम्ही बघू शकता फुल हाय ब्रीफमध्ये मिळणार आहे तुम्हाला. ओके. सो लो वेस्टचा मी सजेशन देत नाही कारण लो वेस्टला काय होणार मॅम, तुम्ही फॅशन कम्फर्टला जाणार. फुल ब्रीफ जेव्हा जिथं आलं तर तुम्हाला ऑल डे कम्फर्ट पाहिजे आणि फुल हिप्स कवर्ड पॅन्टी राहणार आहे. सो कम्फर्टसोबत तुम्ही इथं फुल ब्रीफचाही घेणार आहे. अनुभव बघू शकता. ही पण हाय वेस्ट पॅन्टी फुल ब्रीफ. ह्याच्या आतमध्ये पण मॅम थोडंसं आपण झूम करून बघू, स्मॉल ग्रॅन्युल्स आहेत. ते का दिलेले आहेत मॅम की कारण जेव्हा घाम आला तर घाम इथून बाहेर पडणार आहे. सो ऑल डे तुम्ही कम्फर्ट राहणार आहे. प्लस हा टमी ट्रिमरचाही काम करतो, ज्याला आम्ही फुल वेस्ट पॅन्टी म्हणतो, टमी ट्रिमरचाही काम करतो. आता मोठा प्रश्न पडणार की साईडला काहीच नाहीये तर होल्ड कसं येणार. या साईडला पण इथे स्टॉपेज दिलेला आहे. सो हा चिटकून तुमच्या थाईजला बसणार आहे. सो ऑल डे कम्फर्ट. फक्त मॅम या सगळ्या पॅन्टीज आणि सगळ्या ब्रँडला एक रिक्वेस्ट असते की गरम पाणी धुवायचं नाही कारण 99% लेडीज काय करतात मॅम, इथे स्टेन लागला की ते गरम पाण्याने धुतात. सो विच इज नॉट गुड कारण गरम पाणीने मॅम सगळी इलास्टिसिटी खराब होती. सो त्यांची लाईफ वाढवायची असेल तर नॉर्मल पाण्याने वॉश करा आणि ब्रश वापरू नका कारण ब्रश वापरण्याने तुमची पॅन्टीची लाईफ लवकर खराब होती. सो इझी वॉश आहे, नॉर्मल वॉश करा, काही प्रॉब्लेम नाही, लाईफ जास्त राहणार आहे. शेवटची एक पॅन्टी मी तुम्हाला दाखवणार आहे मॅम, त्याला पण आम्ही म्हणतो इथं फुल वेस्ट टमी ट्रिमर पॅन्टी. ही सीमलेसमध्ये काढलेली आहे. इथेही तुम्ही बघू शकता हा राहणार आहे, कव्हरेज फुल राहणार आहे. मागचा पोर्शन फुल हिप कव्हर्ड राहणार आहे. हे असं मध्ये शिवण का? हे स्टिचिंग मॅम म्हणजे तुम्हाला इथे जेव्हा हिप्सला तुम्हाला जास्त ताण पडला
ओके. त्याच्यासाठी तो एक्स्ट्रा त्याला इलास्टिन म्हणतो हा राहणार आहे. ह्याच्यामध्ये पण मॅम थोडंसं आपण झूम करून बघू, मी तुम्हाला स्ट्रेच करून दाखवते आहे. आतमध्ये ग्रॅन्युल्स आहेत, इथे फील करू शकता तुम्ही. थोडंसं जाड. येस, जाडसर का दिलेला आहे की हा खाली सटकणार नाही आणि तुम्ही ऑल डे कम्फर्ट. आणि इथे इथे मॅम तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला दिसतंय बघा झूम करून की आतमध्ये काहीतरी त्याच्यामध्ये रेषे ड्रॉ केलेले आहेत की हे टमीनं खाली घसरणार नाही. कारण काय होतं, कधी कधी लोक म्हणतात की मी फुल टमी तर घातली आहे पण काय होतं ती खाली घसरती, ही घसरणार नाही खाली. ओके. आता शेवटची पॅन्टी जी आजपर्यंत मी कुठल्याही पॅन्टीच्या आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, ज्याला म्हणतो आम्ही मम्मी पॅन्टी. ओके, मम्मी पॅन्टी 0 इलास्टिक आणि पुढं टमी असतं मॅम. ओके, तर म्हणजे उन्हाळ्यात गरोदरपणात. येस मॅम, त्याला आपण मम्मी पॅन्टी म्हणतो. इथे इलास्टिक नाहीये मॅम, अच्छा, सिम्पल, त्याला 0 इलास्टिक म्हणतो, फक्त मागच्या पाठणला त्याला असते मॅम ही. आता इथे तुम्ही लुक बघू शकता, मी जस्ट दाखवणार आहे तुम्हाला एक स्मॉल वेअर करून की ह्याचा स्ट्रेच एवढा मोठा राहणार आहे. हा टमीला सपोर्टही देणार आहे. ओके, म्हणजे पोटाच्या वरून. येस येस येस, हे असं पोटाच्या वरनं राहणार आहे. ओके. पोटाला सपोर्ट देणार, कारण उन्हाळ्यात काय होतं मॅम, तुम्ही फुल ब्रीफ, हाय ब्रीफ, लो ब्रीफ हा काही कम्फर्टेबल राहणार नाहीये, कारण इलास्टिक रुत्त म्हणजे रुत्तच. तर हा आपण जो आणलेला आहे 0 इलास्टिक, एवढी मोठी पॅन्टीवर तुम्हाला अंदाज येईल की फुल टमीला तो सपोर्ट देणार आहे आणि हे ऑल डे कम्फर्ट राहणार आहे तुम्हाला. सो वेगळे प्रकारचे पॅन्टीज आणि वेगळे प्रकारचे ब्रा आपण फक्त समर कलेक्शनसाठी आणले, तर नक्कीच व्हिजिट करा आपल्या या कलेक्शनसाठी. आउट ऑफ स्टॉक झाल्याच्या आधी तुम्ही आपल्याकडनं हे कलेक्ट करून घ्या. आपल्या इथे सगळ्या प्रकारच्या ब्रँडेड व्हरायटीचे इनर गार्मेंट्स तुम्हाला इथे उपलब्ध राहणार आहे. यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे, व्हॅलेंटाईन या शाखेला लवकरात लवकर भेट द्यायची. सुंदर अशी व्हरायटी खास तुमच्यासाठी. आणि नक्कीच मी मध्ये तुम्हाला इंटरप्ट करते, आता आपले 2 शाखे झालेले आहेत, तर तुम्ही लक्ष्मी रोडवरही हे सेम कलेक्शन बघू शकता आणि वाकड दत्त मंदिर रोडलाही तिथे हा कलेक्शन बघू शकता. तर दोन्ही ॲड्रेस तुम्हाला कॅप्शनमध्ये देते आणि फोन नंबरही तुम्हाला कॅप्शनमध्ये दिलेला आहे. तर लवकरात लवकर वाकड परिसरातील महिलांनी तिकडे जा आणि पुन्हा ज्यांना जवळ आहे त्यांनी इथे या. थँक्यू.